नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आज इयत्ता 6वी या वर्गातील पाठ पहिला नॅचरल रिसोर्सेस एअर, वॉटर अँड लँड या पाठाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। तर मित्रांनो, इथे दिलेला आहे पहिलं ऑब्झर्व म्हणजे निरीक्षण करा आणि पिक्चर पहा, चित्र पाहून त्यामध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला द्यायची आहेत। मी प्रश्न वाचून सांगतो। ऑब्झर्व द पिक्चर अलोंगसाइड अँड आन्सर द क्वेश्चन्स। तर मित्रांनो, याचा अर्थ होतो की बाजूला दिलेला जो काही चित्र आहे ते पहा आणि त्याच्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या। तर मित्रांनो, पहिला प्रश्न यात असा विचारलेला आहे इथे, वेअर डू यू सी द बर्ड्स? पक्षी कुठे पाहता तुम्ही? तर आपण या चित्राचं जर आपण निरीक्षण केलं तर या ठिकाणी आपल्याला पक्षी उडताना दिसतात। म्हणजे आकाशात उडतात का पाण्यात उडतात, कुठे उडतात? तर पक्षी हे आपल्याला आकाशात हवेमध्ये उडताना दिसतात, हे आपण पाहतो। The birds fly in the sky. The birds fly in a sky. Okay. दुसरा प्रश्न असा दिलेला आहे इथे, Where is the cow grazing? गाय कोठे चरत आहे? तर मित्रांनो, गाय आपण पाहतो या ठिकाणी The cow is grazing on a land. Cow is grazing on a land. कुठे चरत आहे मग? इथे जमिनीवरती गाय चरत आहे, हे आपण पाहिलं। यानंतर तिसरा प्रश्न असा विचारलेला आहे की लोकेट द ट्रीज अँड द रोड। आता इथे वृक्ष आणि रोड, रस्ता आणि वृक्ष कुठे आहे? तर आपण पाहतो इथून खूप दूरवर इथं जर पाहिलं तर या ठिकाणी एक रस्ता आणि रोड आपल्याला पाहायला मिळतो। चौथा प्रश्न असा दिलेला आहे इथे, वेअर डज द रिव्हर कम फ्रॉम? नदी कुठून उगम पावते हो? नदी कुठून आलेली आहे? तर नदीचा उगम या डोंगराच्या पायथ्याशी येथे झालेला आहे, हे आपल्याला स्पष्ट दिसून येतं। या ठिकाणी डोंगराच्या पायथ्याशी नदीचा उगम झालेला आहे। खालच्या बाजूला आपण पाहतो, वेअर इज द एरोप्लेन? विमान कुठे आहे? तर विमान आपण इथे पाहतो, विमान आपल्याला आकाशामध्ये उडताना दिसतो। द एरोप्लेन फ्लाय इन अ स्काय. आकाशामध्ये विमान उडतो, हे आपण पाहू शकतो। यानंतर 6वा प्रश्न असा विचारलेला आहे, वेअर आर द फिश सीन? वेअर आर द फिश सीन याचा अर्थ असा होतो की माशा कुठे पाहायला मिळतात? तर मित्रांनो, इथे पहा, या ठिकाणी जलावरणाचा जो भाग आहे, हा जो गोल केलेला भाग आहे, इथे आपल्याला माशा पोहताना दिसतात। मग या माशा पोहणारा जो भाग आहे याला काय म्हणतात हो? तर माशा आपल्याला जमिनीवरती पाहायला मिळतात का? नाही, मग तो आपल्याला पाण्यात पाहायला मिळतात आणि त्या पाण्याच्या आवरणास आपण जलावरण असे म्हणतो। शेवटचा 7वा प्रश्न आहे, ऑन द सेलबोट फ्लोटिंग ऑन व्हॉट इज द सेलबोट फ्लोटिंग? आता सेलबोट म्हणजे शिडांची नाव। आता ही शिडांची नाव कुठे पोहत आहे किंवा कुठे आहे? तर द सेलबोट फ्लोट ऑन अ वॉटर. वेअर इज फ्लोट ऑन सेलबोट? सेलबोट फ्लोट ऑन अ वॉटर. शिडांची नाव ही पाण्यावरती काय करत आहे? तरंगत आहे, हे आपल्याला पाहायला मिळते। तर यातला सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे मित्रांनो, आपण या खाली विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण दिलेली आहेत। थोडंसं निरीक्षण करा, इथे 3 आवरणांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। पहिला आहे ॲटमॉस्फिअर, दुसरा आहे हायड्रोस्फिअर आणि तिसरा आहे लिथोस्फिअर। मित्रांनो, हायड्रोस्फिअर कोणाला म्हणतात? तर जमिनीवरील व्यापलेल्या पाण्याच्या भागाला आपण हायड्रोस्फिअर असे म्हणतो। आणखीन एक गोष्ट पहा, जमिनीवरील व्यापलेल्या
पाण्याच्या भागाला आपण हायड्रोस्फिअर म्हणतो. यालाच द वॉटर ऑक्युपाइड ऑन अ लँड, वॉटर ऑक्युपाइड ऑन अ लँड, दीज आर कॉल्ड टू हायड्रोस्फिअर. त्याला आपण जलावरण असं म्हणतो. जमिनीवरील पृथ्वीवरील व्यापलेल्या पाण्याच्या भागाला आपण जलावरण असे आपण म्हणतो. आता हा जो भाग आहे पूर्ण हा जलावरणाचा आहे. आणि आता खालचा जो भाग आहे लिथोस्फिअर, लिथोस्फिअर कोणाला म्हणतात, तर पृथ्वीवर जे काही खडकांचा भाग आहे, मातीचा भाग आहे किंवा खडकापासून किंवा मातीपासून जे आवरण तयार झालेलं आहे त्याला आपण लिथोस्फिअर म्हणजे शिलावरण असे म्हणतात. आणि हा जो वरचा भाग आहे ॲटमॉस्फिअर, वातावरण, वातावरण कोणाला म्हणायचं हो, तर पृथ्वीवरील हवेच्या आवरणास, पृथ्वीवरील हवेच्या आवरणास आपण वातावरण असे म्हणतो. तर वातावरणाचा अर्थ air is around the earth. The envelope of air around the earth is called atmosphere. The envelope of air म्हणजे काय हो, envelope म्हणजे आवरण. कशाचं आवरण, तर हवेचं आवरण पृथ्वीच्या भोवती असतं, यालाच आपण ॲटमॉस्फिअर असं म्हणतो. पृथ्वीभोवती असलेल्या हवेच्या आवरणास आपण ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरण असे म्हणतो. म्हणजे किती भाग आपण पाहिला, ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरण, हायड्रोस्फिअर म्हणजे जलावरण आणि लिथोस्फिअर म्हणजे शिलावरण. स्पेअर्स ऑफ द अर्थ, हे स्पेअर्स ऑफ द अर्थ म्हणजे काय, हे पृथ्वीचे काय आहेत व आवरणे आहेत. आणि वेगवेगळ्या आवरणामध्ये आपल्याला वेगवेगळे सजीव कार्य करताना किंवा पाहायला आपल्याला मिळतात इथे. मित्रांनो, आणखीन आपल्याला याच्या खालचं बघायचं आहे नॅचरल रिसोर्सेस. नॅचरल रिसोर्सेस, व्हॉट इज मेंट बाय द नॅचरल रिसोर्सेस. नॅचरल रिसोर्सेस म्हणजे काय, तर नॅचरल रिसोर्सेस म्हणजे नैसर्गिक स्रोत. तर नैसर्गिक स्रोत कोणते आहेत हो, पहा बरं. आता इथे काही दिलेलं आपण वाचूया आणि पाहूया काय दिलेलं आहे. You can see that some things in this picture. In water, some on a land and some in the sky. तर मित्रांनो, आपण इथे पाहिलं की काही आपल्याला जमिनीवरती पाहायला मिळतात, काही प्राणी जमिनीवरती पाहायला मिळतात, तर काही प्राणी आपल्याला आकाशात पाहायला मिळतात, तर काही प्राणी आपल्याला हवेत पाहायला मिळतात, हे आपण इथे पाहिलेलं आहे. यू कॅन सी दॅट सम थिंग्स म्हणजे काही वस्तू इन पिक्चर आर इन वॉटर, सम ऑन लँड अँड सम इन द स्काय. तर काही पाण्यामध्ये, काही माती जमिनीवरती, तर काही आकाशामध्ये आपल्याला काही प्राणी पाहायला मिळतात. These all things on the earth are associated with the air, तर मित्रांनो, आपण पाहिलं की काही प्राणी आपल्याला जमिनीवरती, काही आकाशामध्ये आणि काही पाण्यामध्ये आपल्याला ते पाहायला मिळतात, वॉटरमध्ये, हे आपण पाहिलं. इथे these all things on the earth are associated with air, water and land. Air, water and land are is called to the earth atmosphere. तर हवा, पाणी आणि जमीन हे जर आपण पृथ्वीवरील सर्व जर पाहिलं घटक, याला आपण पृथ्वीचे वातावरण असे आपण म्हणतो. Earth atmosphere, hydrosphere and lithosphere respectively. Moreover, the different living things occupies of these three spheres on the earth.
तर मित्रांनो, आपण पाहिलं की इथे या ठिकाणी आपण जलावरण, वातावरण आणि शिलावरणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आपल्याला तिथे आढळतात. आपण पाहू शकतो तिथे ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर आणि लिथोस्फिअर रिस्पेक्टली कुठे कुठे दिसतं आपल्याला, वातावरणामध्ये, जलावरणामध्ये आणि शिलावरणामध्ये आपल्याला अनुक्रमे काही प्राणी पाहायला मिळतात. मोreover, different living things occupies these are three spheres of the earth. तर या तिन्ही ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आपल्याला पाहायला मिळतात. 3 spheres, तिन्ही आवरणात. These living things and the part of lithosphere, hydrosphere, atmosphere which they are occupied are together is called to biosphere. बायोस्फिअर कुणाला म्हणतात तर वातावरण, शिलावरण आणि जलावरण या तिन्ही भागामध्ये व्यापलेल्या सजीवांच्या भागास आपण जीवावरण असे म्हणतो. सो रिपीट वन्स अगेन, विच इज कॉल्ड टू द बायोस्फिअर. बायोस्फिअर कुणाला म्हणतात तर बायोस्फिअरचा अर्थ हायड्रोस्फिअर, लिथोस्फिअर, हायड्रोस्फिअर अँड ॲटमॉस्फिअर. लिथोस्फिअर, हायड्रोस्फिअर अँड ॲटमॉस्फिअर which they are occupied are together is called to biosphere. शिलावरणात, जलावरणात आणि वातावरणामध्ये व्यापलेल्या सजीवांच्या घटकांना या अस्तित्वाला आपण जीवावरण असे म्हणतो. These spheres have formed on the earth naturally. हे जे आवरणे तयार झालेले आहेत पृथ्वीवरती, हे कसे तयार झाले तो मानवाने तयार केलेले आहेत का? नाही. These spheres are formed by naturally. ही जी आवरणे आहेत ही पूर्णपणे निसर्गात तयार झालेली आहेत. वी हॅव लर्न ऑल दिस द प्रिव्हियस स्टँडर्ड्स. हे आपण कुठे पाहिलेलं आहे? हे सर्व आपण मागील इयत्तेमध्ये पाहिलेले आहेत. प्रिव्हियस स्टँडर्ड कुठे पाहिलेला आपण या घटकाचा अभ्यास? मागील इयत्तेत आपण पाहिलं की आणखीन काही 5 आवरणे असतात. ट्रोपोस्फिअर, आयनोस्फिअर, मेसोस्फिअर, एक्सोस्फिअर, अशा अनेक स्पेअर्स आपल्याला मागील पाठामध्ये किंवा मागील इयत्तेमध्ये आपण ते पाहिलेलं आहे. मित्रांनो, खाली त्याच्या दिलेलं पहा, द ॲटमॉस्फिअर इज अ लेअर ऑफ एअर सराउंड ऑफ द अर्थ. द सरफेस ऑफ द अर्थ ऑक्युपाइज कॉम्प्रेस्ड वॉटर अँड लँड दॅट इज अ हायड्रोस्फिअर अँड लिथोस्फिअर ऑफ दिस. प्रत्येवर पहा, द लिथोस्फिअर इज अ लेअर ऑफ एअर. Sorry, once again. The atmosphere is a layer of air. वातावरण हे कशाचा भाग आहे हो सर? तर वातावरण हे एक हवेचा थर आहे. दॅट सराउंड द अर्थ. आणि ते कसा पसरलेला आहे? पृथ्वीच्या भोवती. द सरफेस ऑफ अर्थ कॉम्प्रेस वॉटर अँड लँड दॅट इज अ हायड्रोस्फिअर अँड लिथोस्फिअर. आणि जो बाकीचा भाग पाण्याने आणि जमिनीने बनलेला आहे त्याला आपण हायड्रोस्फिअर आणि लिथोस्फिअर असे म्हणतो. द हायड्रोस्फिअर ऑक्युपाइज अ मच लार्जर पार्ट ऑफ दॅट द लिथोस्फिअर. विच पार्ट इज अ लार्जर? द हायड्रोस्फिअर ऑक्युपाइज अ मच लार्जर पार्ट ऑफ दॅट लिथोस्फिअर. शिलावरणापेक्षा जलावरणाचा भाग हा अधिक आहे हे आपल्याला पाहायला मिळतो. दॅन द लिथोस्फिअर, आता फिगरमध्ये इथे दाखवलेला आहे, तो फिगर तुम्ही पाहू शकता. प्रोपोर्शन म्हणजे प्रमाण. द प्रॉपोर्शन ऑफ लँड वॉटर ऑन द अर्थ सरफेस. त्याचे सरफेसवरती, अर्थ सरफेसवरती प्रमाण दर्शवलेले आहे. ते प्रमाण तुम्ही पाहू शकता. प्रमाण पहा इथे मित्रांनो, या ठिकाणी प्रमाण दाखवलेलं आहेत. या फिगर, ही जी फिगर आहे ही आहे प्रॉपोर्शन ऑफ लँड अँड वॉटर. प्रोपोर्शन ऑफ लँड अँड वॉटर म्हणजे काय? प्रोपोर्शन म्हणजे प्रमाण. कशाचे प्रमाण आहेत? जमीन आणि पाण्याचे प्रमाण इथे दर्शवलेले आहेत. हे बारकाईने पहा.
We also look upon these natural components in the solid, liquid and gases from the resources. आपण इथं पाहत असतो we also look upon these natural, हे सर्व जे काय आहेत का, ही सर्व घटक आपण नैसर्गिकरित्या तयार झाले, नॅचरल कंपोनंट्स नैसर्गिक घटक आहेत. त्यामध्ये काय आलं, सॉलिड, लिक्विड अँड गॅस. सॉलिड म्हणजे स्थायू, लिक्विड म्हणजे द्रव आणि गॅसेस म्हणजे वायू. In other words, we use them to fulfill our requirements. Let us study now these three components in detail. मित्रांनो, आपण याचा सविस्तरपणे आपण अभ्यास करणार आहोत आणि या सर्व घटकांचे मिळून आपलं काय पूर्ण करतात हे सर्व घटक. हे सर्व घटक आपले फुलफिल रिक्वायरमेंट्स, हे पूर्ण आपल्या गरजा करत असतात. कोण, पाणी आहे, जमीन आहे, हवा आहे, याच्यातूनच आपल्या गरजा पूर्ण होत असतात आणि हे सर्व काय आहेत, नॅचरल रिसोर्सेस आहेत. मित्रांनो, याच्या पुढचा व्हिडिओ आपण पुढील भागात पाहूया. धन्यवाद मित्रांनो.